तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 11 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे. अ बिग वॉटर ड्रॉप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ n स्मॉल वॉटर ड्रॉप ऑफ इक्वल रेडाय. तर एक बिग वॉटर ड्रॉप तयार करायचं आहे आणि असे n स्मॉल वॉटर ड्रॉपलेट घेऊन द रेशो ऑफ सरफेस एनर्जी ऑफ n ड्रॉप टू द सरफेस एनर्जी ऑफ बिग ड्रॉप इज. तर n ड्रॉपचा सरफेस एनर्जी आणि एका सिंगल ड्रॉपचा सरफेस एनर्जी याचा रेशो काय असणार ते आपल्याला फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन आहेत. त्याच्यातलं पहिलं ऑप्शन आहे n²/1, बी ऑप्शन आहे n/1, सी आहे √n/1 आणि डी ऑप्शन �³ तर या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन राहील चला चेक करूया, सॉल्व करू. तर या क्वेश्चनमध्ये एक बिग वॉटर ड्रॉप फॉर्म करायचा बाय द कॉम्बिनेशन ऑफ n वॉटर ड्रॉपलेट. तर छोट्या छोट्या वॉटर ड्रॉपलेटपासून एक मोठा वॉटर ड्रॉप या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचा आणि नंतर रेशो फाईंड करायचा आपल्याला सरफेस एनर्जी ऑफ n ड्रॉपलेट टू द सरफेस एनर्जी ऑफ बिग ड्रॉपलेट. ओके, तर सर्वात पहिले तर आपण काय करणार तर वॉल्यूमचा घेणार आहे. वॉल्यूमचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. वॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप is equal to volume of n droplets. तर बेसिक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. सिंगल ड्रॉप जर घेतला त्याचा वॉल्यूम असेल 4/3 πr³ आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट जर घेतला तर त्याचा वॉल्यूम असेल n 4/3 π स्मॉल r³. 4/3 π 4/3 π काय आला कॅन्सर, म्हणजे कॅपिटल R जो आहे बिग ड्रॉपची रेडियस इज इक्वल टू n टाइम्स स्मॉल r चा क्यूब असेल. याचा क्यूब रूट घेऊन टाकू, मग r इज इक्वल टू n रेश टू किती असणार 1/3. नाही तर मग याचं काय करणार क्यूब रूट ऑफ n घेणार. ओके, तो एक काम करा रेश टू 1/3 घेऊन टाका आणि r हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला रेशो फाईंड करायचा कोणाचा नंबर ऑफ ड्रॉपलेटचा, म्हणजे सरफेस एनर्जी फाईंड करायचा n ड्रॉपलेट टू द सिंगल ड्रॉप. यांचा काय करायचा सरफेस एनर्जी घेतला तर त्याचा फॉर्म्युला काय असतो T × सरफेस एरिया आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट जर घेतला त्याचा सरफेस एरिया असेल n 4 π स्मॉल r² आणि जर मोठा ड्रॉप जर घेतला त्याचा फॉर्म्युला T × 4 π कॅपिटल R². 4 π काय आला कॅन्सर, T पण काय आला कॅन्सर, म्हणजे काय राहिलं n स्मॉल r² डिवायडेड बाय कॅपिटल R². आरची व्हॅल्यू क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिसते आपली कॅपिटल आरची, ती या ठिकाणी आपण पुट करून टाकू n स्मॉल r² डिवायडेड बाय कॅपिटल आरला रिप्लेस करायचं n⁻⁴ स्मॉल r, त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. ओके, इकडून आलं तरी आलं फ्रॉम 1. ठीक आहे, आता याचा सेपरेट स्क्वेअर करा. n ॲज इट इज, r² ॲज इट इज, n⁻⁴ 2/3 झाला. ओके, आणि rचा स्क्वेअर झाला, r² काय आला कॅन्सर. ओके, आता n⁻⁴ न्यूमरेटरला गेलं तर -2/3 होणार. ठीक आहे, मग आपण फायनल एनर्जी जर घेतलं तर या ठिकाणी फायनल आन्सर वरतीच लिहून टाकतो आपण. या ठिकाणी फायनल आन्सर आपण राईट करणार. मग एनर्जी ऑफ n ड्रॉपलेट डिवायडेड बाय एनर्जी ऑफ 1 सिंगल ड्रॉप याचा रेशो किती असणार तर n ची पॉवर किती +1 आणि हा n⁻⁴ किती -2/3. या दोन्ही पॉवरची आपल्याला काय करावं लागेल तर ॲडिशन, किंवा एक काम करा डायरेक्टली n⁻⁴ किती 1 आणि डिवायडेड बाय n⁻⁴ वरती गेला तर करणार -2/3. ओके, याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर n 3 - 2 डिवायडेड बाय 3. 3 - 2 किती तर n⁻⁴ किती भेटणार 1/3 आणि n⁻⁴ म्हणजेच आपलं काय तर क्यूब रूट ऑफ n. ओके, क्यूब रूट ऑफ n. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर याचं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी म्हणजेच कोणता क्यूब रूट ऑफ n/1. तर ऑप्शन डी याचं राईट आन्सर असेल या क्वेश्चनसाठी.